नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांची माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांना सदिच्छा भेट। नुकतीच लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांनी माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतलेली नव्हती, म्हणून माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांनी आज वारणानगर येथे जाऊन माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान आपल्या विजयाचे खरे शिल्पकार, खऱ्या अर्थाने जनसुराज्य शक्ती पक्ष आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांनी आश्चर्यचकित करणारा विजय मिळवला होता। कारण अगदी उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, त्यांचा संपर्क मतदारसंघामध्ये अत्यंत अल्प राहील, अशा विविध अपप्रचाराच्या बातम्या येऊ लागल्या होत्या। असं असताना या लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय खासदार धैर्यशील माने दादा विजयी झालेले आहेत। त्यांच्या या विजयश्रीचा खरा मान पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांना असल्याचं नवोदित खासदार धैर्यशील माने दादा यांनी सांगितले। ते आज वारणानगर येथील माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरे सावकर साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते। त्यांनी आवडी येथील MIDCच्या कामाला गती देणार असून सर्वेक्षणाचे काम झालेले आहे। माननीय आमदार कोरे सावकर साहेब यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार असून या MIDCमुळे मतदारसंघात अनेकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे, तसेच अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास माननीय खासदार धैर्यशील माने दादा यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुरेश बापू पाटील, भारत घाडगे, विशांत महापुरे आदी उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणा, कोडोली। लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर विजयाला ज्यांनी खऱ्या अर्थानं कुंदन निर्माण करून दिलं आणि ही इलेक्शन आपली इलेक्शन म्हणून त्यांनी अंगावर घेतली आणि ह्या विजयश्री खेचून आणले, ते आदरणीय आमदार विणेरावजी कोरे सावकरांची भेट घ्यावी। मागच इलेक्शन झाल्या भेटायचा कार्यक्रम ठरला होता, पण सावकर साहेब त्याच दिवशी इलेक्शनच्या ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी मुंबईला गेले होते आणि दिल्लीला माझी त्यांची भेट झाली। पण वारणा परिवार, वारणा कॉम्प्लेक्स आणि जनसुराज्य शक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रपणे या ठिकाणी टीमवर्क केलं आणि महाराष्ट्रामधला एक अशा पद्धतीचा रोमांचक अशा पद्धतीचा विजय या मतदारसंघामधनं परत एकदा घडवून आणला। महाराष्ट्रातील अनेक या ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरे जावं लागलं, अनपेक्षित निकाल महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागले। निश्चितपणे माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं मला दुसऱ्यांदा त्यांची परत एकदा सेवा करण्याची संधी दिली आणि ती करत असताना या कॉम्प्लेक्सच्या सर्वच कार्यकर्त्यांनी असेल, जनसुराज्याच्या कार्यकर्त्यांनी असेल, रात्रीचा दिवस केला आणि विजयाचा गुलालाची उधळण ही खऱ्या अर्थानं ज्योतिबाच्या आशीर्वादानं जनसुराज्य शक्तीच्या शक्तीनं या ठिकाणी आवडीला या ठिकाणी आपण MIDC आपण त्या ठिकाणी निर्माण केली, मंजूर करून आणलेली आहे। त्याचं काम या ठिकाणी सर्वेक्षणाचं पूर्ण झालेलं आहे। त्या अनुषंगानं आता ॲक्विजिशनचं काम पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी चालू होईल। मी आणि आमदार साहेब एकत्रपणे त्या ठिकाणी बसू आणि शाहूवाडी तालुक्यातल्या आम जनतेला रोजगार मिळण्यासाठी त्यांच्या हक्काचं दालन त्यांच्या तालुक्यामध्येच उपलब्ध व्हावं, हे जे अनेक वर्षाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्तीसाठी या ठिकाणी आता मूर्त स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल। मला विनंती करायची आहे शाहूवाडीतील आम जनतेला की आपलेही या ठिकाणी सहकार्य या सगळ्या बाबतीत या ठिकाणी लागणार आहे। सन्माननीय आमदार साहेबांनी मी त्याचा ॲक्शन प्लॅन तयार केल्यानंतर सावकर आणि मी त्याच्या बाबतीतलं नियोजन या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।